प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आंबेगाव वसाहत येथे वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। महापुरुषांनी मानवता हाच धर्म समजून सकल मानवजातीच्या उद्धारासाठी कार्य केले आहे। त्यांच्या कार्याची महती सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाते। म्हणून तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। यावर्षी शिरूर तालुक्यातील वात्सल्य सिंधू फाउंडेशनच्या उषाताई वाखरे यांना राजमाता जिजाऊ माँसाहेब आदर्श महिला पुरस्कार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिव्याख्यात्या राजश्रीताई तिटकारे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार, तर आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावचे युवा उद्योजक अशोक कोळप यांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार देण्यात आला। या प्रसंगी युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। यात विशाखा विठ्ठलराव वाढणकर गडचिरोली यांचा प्रथम क्रमांक, तर मोहिनी वाघमारे घोडेगाव यांचा द्वितीय क्रमांक, तर विशाखा धुडसे चंद्रपूर यांचा तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थ ज्योती रोकडे नारायणगाव यांना देण्यात आला। या कार्यक्रमासाठी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष माऊली आप्पा घोडेकर, शरद सहकारी बँकेच्या संचालिका रुपालीताई झोडगे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रकाश घोलप, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सीताराम लोहट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे, घोडेगावच्या सरपंच अश्विनी तिटकारे, युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या कार्यकारी संचालक कविता खरात, आंबेगाव वसाहतच्या सरपंच प्रमिला घोलप, घोडेगावच्या माजी सरपंच क्रांतिताई गाढवे, अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योती घोडेकर, माधवी करपे, रुपाली जंबूकर, संगीता भागवत, कांचन काळोखे, खंडू खंडागळे, अशोक काळे, साईनाथ बोराडे, प्रशांत माटे, मयुरी लोहकरे, खंडू थोरात, अमोल काळे, हुसेनभाई शेख, गणेश भास्कर, सुनील झोडगे, अंजली आंधळे, मुख्याध्यापक अविनाश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले। आभार प्रदर्शन घोलप यांनी मानले। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आदर्श महिला पुरस्कार 2024 या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांना सुरुवातीलाच हे पुरस्कार मिळालेले आहेत त्या सौभाग्यवती उषाताई शैलेंद्र वाखारे, राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार सौ राजश्रीताई खंडू तिटकारे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार श्री अशोकराव बुधाजी कोळप, स्वामी विवेकानंद युवा उद्योजक पुरस्कार, हे सर्व यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय प्रकाशरावजी घोलप, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे सन्माननीय चेअरमन माऊली आप्पा घोडेकर, सीतारामजी लोहट संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, गावच्या सरपंच प्रमिलाताई घोलप, उपसरपंच पानसरीताई, शरद सहकारी बँकेच्या संचालिका रुपालीताई झोडगे, अनुसया पतसंस्थेच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर, गावच्या माजी सरपंच क्रांतिताई गाढवे, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय आमचे सहकारी मित्र गौतमरावजी खरात, सौभाग्यवती कविताताई खरात, या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक ठाकूर सर, सुनील वळसे सर, गावातील आणि पंचक्रोशीतील सर्वच वडीलधारी मंडळी, आपण सर्वजण मोठ्या संख्येने आदरणीय गौतमरावजी रोकडे साहेब, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय
सेलचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष श्री थोरात साहेब, तर बराचसा झालेला आहे. आपण सर्वजण मान्यवर मंडळी, नजर चुकीने कोणाची नावं राहिली असतील तर त्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करत आपण या कार्यक्रमासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. याच्यामध्ये आता उपस्थित असलेल्या संगीताताई भागवत, सारिकाताई घोडेकर, कांचनताई काळोखे, अमोल भाऊ काळे, सगळीच मान्यवर मंडळी, आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. आणि विशेष करून वाखारीताई असतील, किटकारीताई असतील किंवा अशोकराव कोळप असतील किंवा गावातील सगळ्याच मंडळींना मला या निमित्तानं एवढं सांगायचं की नेहमी 3 जानेवारीचा हा कार्यक्रम माझ्या आयुष्यात सुद्धा मी सलगपणानं 10 वर्ष या शाळेमध्ये येऊन हे सगळे पुरस्कार देतोय. म्हणजे आज या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि आमचे सहकारी मित्र गौतमराव खरात, आमचा एक अलिखित अशा पद्धतीचा करार झालेला आहे की यापुढं कधीही 3 जानेवारी ही तारीख आणि हा कार्यक्रम हा आपला कायमस्वरूपीचा असणारच आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी आता हे मी 10 वर्ष सलगपणाने या ठिकाणी येतोय. समाजातील अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या निमित्तानं करता आला आणि एक चांगल्या पद्धतीची यशोगाथा या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाली. राजमाता जिजाऊंच्या संदर्भातला एकंदरीत इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या गुरु आणि ज्यांच्या स्वप्नातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचं स्वराज्य निर्माण केलं, त्यांचा एकमेव आदर्श असलेल्या राजमाता जिजाऊंच्या पुरस्कार आज आमच्या शिरूरच्या वाखारीताईंना मिळाला. खरं तर वाखारीताई, तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आलेला असाल, पण आम्ही रोज तुमच्या शिरूर तालुक्यामध्ये आपले सन्माननीय धीर दादाभाऊ शेठ वाखारे असतील किंवा त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा हे सातत्यानं समाजकार्यामध्ये काम करतायत. बऱ्याच वेळा समाजकार्यामध्ये काम करणाऱ्या माणसांची ओळख त्या ठिकाणी लक्षात राहते, परंतु आज तुम्ही समाजामध्ये जेवढं काही चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे. उपेक्षित घटकांच्या मुलांना शिक्षणाची दारं, हक्काचं शिक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीनं तुम्ही केलेले प्रयत्न, ज्यावेळेस तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करत होता त्यावेळेस तुमच्या एकंदरीत मला एक प्रसंग आठवला की तुम्ही ऊसतोड मजुरांसाठी काम केलेलं आहे, त्यांच्या मुलांसाठी काम केलेलं आहे, वीटभट्टीच्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केलेलं आहे, अगदी धुणी भांडी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्यासाठी काम केलेलं आहे. आणि तुमचा हा सगळा एकंदरीत तुमच्या आजोबा असतील, आई असेल, हा सगळा इतिहास ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मला क्षणभर एक प्रसंग आठवला की एबीपी माझावर उंच माझा झोका ही एक महिलांच्या कार्यकर्तृत्वाची सन्मानाचा कार्यक्रम, मला तो प्रसंग त्या ठिकाणी आठवला.